Hello, dear students. Welcome again. I am Yogita Patil from PSGP Mandal Junior College, Shahada. So, students, today we are going to learn second poem of the second section, The Sower. The poem The Sower is a translation of the famous French author Victor Hugo's work. So now, look at the page number 71. Icebreakers. Make a list of words related to agriculture. ॲग्रिकल्चर शेती. तर शेती या शब्दाशी संबंधित शब्दांची यादी करा. कोणकोणते शब्द शेतीशी संबंधित आहेत? विच वर्ड्स आर रिलेटेड टू ॲग्रिकल्चर? फॉर एक्झाम्पल फार्मर, क्रॉप, फील्ड्स, सीड एटसेट्रा. आता बाकीचे शब्द तुम्हाला त्या ठिकाणी यादी तयार करायची आहे. सेकंड ॲक्टिव्हिटी, डिस्कस द ॲक्टिव्हिटीज कॅरीड आउट बाय अ फार्मर. डिस्कस द ॲक्टिव्हिटीज कॅरीड आउट बाय अ फार्मर. शेतकरी करीत असलेल्या कार्यांची चर्चा करा. मग शेतकरी शेतामध्ये कोणकोणती कार्य करतो, कोणकोणती कामे शेतकरी करत असतात? फर्स्ट इज डन, वन इज डन फॉर यू. फर्स्ट एका बॉक्समध्ये तुम्हाला शेतकऱ्याचं काम दिलेलं आहे प्लॉबिंग. मग आता उर्वरित कामं तुम्हाला त्या बॉक्समध्ये लिहायची आहेत. फॉर एक्झाम्पल इरिगेटिंग असेल, सोविंग, हार्वेस्टिंग, फरोविंग etc. Next activity, make a list of occupations, professionals. In our country, engineering, teaching and medical fields are much sought after. Other professions, occupations, though they make a significant contribution to the society, do not get their due. In our country, engineering and teaching and medical fields are much sought after. तर समाजामध्ये आपल्या किंवा देशामध्ये इंजिनिअरिंग असेल, टीचिंग असेल, मेडिकल फील्ड हे जे काही क्षेत्र आहेत यांना त्या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण मानलं जातं. परंतु किंवा त्यांच्यावर चर्चा देखील होते. बट अदर प्रोफेशन्स, ऑक्युपेशन्स, दो दे मेक अ सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन. परंतु अजूनही काही समाजातील महत्त्वपूर्ण जे काही व्यवसाय आहेत किंवा उद्योग आहेत की ते समाजाला महत्त्वपूर्ण सहाय्य करतात, परंतु त्यांना त्यांचा दे डू नॉट गेट देअर ड्यू, म्हणजे त्यांना त्याचं योग्य ते श्रेय मिळत नाहीत. तर अशा काही फील्ड्सची, प्रोफेशनची तुम्हाला लिस्ट तयार करायची, यादी तयार करायची आहे. एक तुमच्यासाठी तिथं दिलेलं आहे. वन इज डन फॉर यू. फर्स्ट इज फार्मर, हायली अनप्रेडिक्टेबल इकॉनॉमिक गेन्स. मग समाजातील असा एक प्रोफेशन किंवा घटक आहे, तो म्हणजे शेतकरी किंवा शेती हा व्यवसाय. हायली अनप्रेडिक्टेबल इकॉनॉमिक गेन्स. तर अनप्रेडिक्टेबल म्हणजे काय? अनअपेक्षित. तर त्यांचे जे काही आर्थिक उलाढाल असते किंवा उत्पन्न असतं, गेन्स म्हणजे किंवा फायदे जे काही आहेत त्यांना मिळणारे, ते अनप्रेडिक्टेबल असतात की अनपेक्षित असतात किंवा रिस्क त्याच्यामध्ये जास्त असते. जसं वर्ष असेल, एखाद्या वर्षी त्या ठिकाणी पाऊस जास्त पडला, कमी पडला, त्याच्यावर त्या शेतीचं उत्पन्न हे अवलंबून असतं. सेकंड दिलेलं आहे कन्झर्वन्सी वर्कर्स. कन्झर्वन्सी वर्कर्स म्हणजे सफाई कामगार. They are engaged in occupations involving health risks in unsanitary conditions without required work gear and equipment. Conservancy workers are engaged in occupations involving health risk. तर हे जे काही सफाई कामगार आहेत ते जे काही कामं सफाईची, स्वच्छतेची करत असतात, त्यासाठी त्यांच्या काही हेल्थ रिस्क असतात किंवा आरोग्याचा धोका देखील ते पत्करत असतात आणि अनसॅनिटरी कंडिशनमध्ये ते काम करतात. अजून आपण थर्ड सांगू शकतो स्ट्रीट वेंडर्स. देअर इन्कम इज अनसर्टन. स्ट्रीट वेंडर्स म्हणजे रस्त्यावर त्या ठिकाणी विकणारे किंवा ते विक्रेते, त्यांचे जे काही इन्कम आहे ती देखील निश्चित नसते, अनसर्टन असते. देन हॅरेसमेंट देखील त्यांना जास्त असते. मग अशा प्रकारे तुम्हाला इथं एक्झाम्पल्स त्या ठिकाणी समाजातील अशा दुर्लक्षित घटकांचे एक्झाम्पल्स तुम्हाला सांगायचे आहे, व्यवसाय किंवा उद्योग. मग त्याच्यात अजून डेली बेस लेबरर्स किंवा हाऊस हेल्प हे सांगू शकतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, ॲग्रिकल्चर इज द बॅकबोन ऑफ द इंडियन इकॉनॉमी.
बॅकबोन म्हणजे काय? कणा. ॲग्रिकल्चर म्हणजे शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. फिल इन दी बॉक्सेस सपोर्टिंग दी स्टेटमेंट. कंप्लीट दी फॉलोइंग वेब डायग्रॅम. तर खालील जे काही बॉक्स आहेत ते कंप्लीट करायचे आहे. तुम्हाला खाली एक त्याच्या खाली एक वेब डायग्रॅम दिलेली आहे, तर ती कंप्लीट करायची आहे. ॲग्रिकल्चर द बॅकबोन ऑफ इंडिया असं त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे आणि ती डायग्रॅम कंप्लीट करायची. त्याला सपोर्टिंग स्टेटमेंट लिहायचे आहेत. मग शेती हा भारतीय व्यवस्थेचा कणा आहे किंवा आधारस्तंभ असतो. मग याचे सपोर्टिंग स्टेटमेंट्स म्हणजेच काय की या विधानाचा पाठपुरावा करणारे जे काही हे बॉक्सेस आहेत किंवा रकाने आहेत ते कंप्लीट करायचे आहेत. एक दिला आहे तिथे, अ लार्ज पार्ट ऑफ इंडियन पॉप्युलेशन इज इन्वॉल्व्ड इन ॲग्रिकल्चर. की भारतीय लोकसंख्येपैकी जास्तीत जास्त लोक हे शेती हा व्यवसाय करतात किंवा त्याच्यात आहेत. मग अजून आपण सांगू शकतो, इंडियाज इंटायर पॉप्युलेशन ऑफ मोर दॅन 1 बिलियन डिपेंड एव्हरी डे ऑन द फूड क्रॉप्स ग्रोन बाय अवर फार्मर्स. तर जवळजवळ भारताची संपूर्ण लोकसंख्या ही या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या अन्नधान्यावरच अवलंबून आहे. थर्ड बॉक्समध्ये आपण लिहू शकतो, सर्वायवल ऑफ द पॉप्युलेशन विदाउट अदर इंडस्ट्रीज लाईक IT और ऑटोमोबाईल इज पॉसिबल बट नॉट विदाउट ॲग्रिकल्चर. तर लोकांचं जो काही उदरनिर्वाह आहे किंवा त्यांचे सर्वायवल किंवा जीवन जगणं जे काही आहे ते इतर इंडस्ट्रीज IT असेल, ऑटोमोबाईल असेल त्याच्याशिवाय ते जगू शकतात. आपण इतर यंत्रांशिवाय जगू शकतो, मोबाईलशिवाय जगू शकतो, आपल्याकडे वाहन नसेल तरी जगू शकतो, परंतु अन्नाशिवाय जगू शकत नाही, की जो त्या ठिकाणी शेतीवरच किंवा शेतकऱ्यांनी पिकवलेल्या या अन्नधान्यामुळेच आपल्याला तो मिळत असतो. और डायव्हर्स जिओग्राफी अँड क्लायमेट ऑफ इंडिया अलाउज अ व्हरायटी ऑफ क्रॉप्स टू बी ग्रोन सुटेड टू दी लोकल कंडिशन्स. आणि भारतामध्ये म्हणजे काय क्लायमेट किंवा हवामान जे काही आहे किंवा जे काही भौगोलिक परिस्थिती आहे ते प्रत्येक ठिकाणी विशिष्ट आहे किंवा वेगळ्या प्रकारचे आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचं धान्य किंवा पिकं त्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात घेतली जातात. नेक्स्ट पेज. नाव टर्न ओव्हर युअर पेज 72. इंट्रोडक्शन ऑफ द रायटर. विक्टर हुगो, poet, novelist and dramatist of the 19th century, was the most important of the French romantic writers. Victor Hugo was the poet, novelist and dramatist of the 19th century. तर ते एक फ्रेंच रोमॅन्टिक रायटर्स तर आहेत, बरोबर 19व्या शतकातील महत्त्वाचे ही इज द मोस्ट इम्पॉर्टंट एक महत्त्वाचे पोएट, कवी, नॉवेलिस्ट, कादंबरीकार आणि ड्रॅमॅटिस्ट नाटककार ते होते. दो रिगार्डेड इन फ्रान्स ॲज वन ऑफ द कंट्रीज ग्रेटेस्ट पोएट्स, ही इज बेटर नोन फॉर नॉवेल्स ॲज नॉट्रे डॅम डी पॅरिस इन 1831 अँड लेस मिझरेबल्स इन 1862. जरी फ्रान्समध्ये ते तिथले ग्रेटेस्ट पोएट एक थोर कवी म्हणून ओळखले जात असले तरी ते त्यांच्या नॉट्रे डॅम डी पॅरिस आणि लेस मिझरेबल्स या नॉवेलसाठी प्रसिद्ध आहेत किंवा ओळखले जातात. नेक्स्ट, तोरुलता दत्त. द पोएम द सोवर इज अ ट्रान्सलेशन ऑफ द फ्रेंच ऑथर विक्टर ह्युगो वर्क. ही वॉज तोरुलता दत्त was the first Indian poetess to write verse in English and French. तोरुलता दत्त बंगाली पोएट ऑल्सो नोन ॲज तोरू. तर तोरू या नावाने या बंगाली पोएट ओळखल्या जातात. रोट इन इंग्लिश अँड फ्रेंच, की ज्यांनी इंग्लिश आणि फ्रेंचमध्ये आपलं लिखाण केलेलं आहे. शी वॉज बॉर्न ऑन 4 मार्च 1856 इन कोलकाता. तर 4 मार्च 1856मध्ये कलकत्त्याला त्यांचा जन्म झाला. शी इज कन्सिडर्ड टू बी द फर्स्ट इंडियन पोएटेस टू राईट वर्सेस इन इंग्लिश अँड फ्रेंच. आणि त्या इंग्लिश आणि फ्रेंचमध्ये लिहिणाऱ्या पहिल्या भारतीय लेखिका होत्या.
शी ट्रान्सलेटेड डझन्स ऑफ पोएम्स अँड कम्प्लिटेड अ नॉवेल बिफोर हर डेथ ॲट द एज ऑफ 21. तर फक्त 21व्या वर्षीच त्यांचा मृत्यू झाला आणि त्याच्याच आधी त्यांनी जवळजवळ डझनावर पोएम्स कवितेचं ट्रान्सलेशन केलं, भाषांतर केलं. त्याचबरोबर त्यांच्या मरणाच्या आधी त्यांनी एक नॉवेल कादंबरी देखील लिहून टाकली. Her poems such as Sita, Lotus and Our Casuarina Tree are well loved. The Sower is a translation of Victor Hugo's poem Saison des Semiles le Soir. तर ही जी काही ती सोवर पोएम आहे ती विक्टर हुगो यांची सेजन डेस सेमिलेस ले सॉयर या पोएमचं, या कवितेचं भाषांतर आहे, ट्रान्सलेशन आहे. इट इज ट्रान्सलेटेड बाय तोरू दत्त फ्रॉम फ्रेंच टू इंग्लिश. आणि तोरू दत्त यांनी फ्रेंचमधून इंग्लिशमध्ये या कवितेचं भाषांतर केलेलं आहे. द सोवर इज अ पोएम अबाउट अ फार्मर हू इज सोविंग सीड्स. द सोवर इज अ पोएम अबाउट अ फार्मर हू इज सोविंग सीड्स. तर ही जी काही पोएम आहे ती एका फार्मरची आहे, शेतकऱ्याची आहे, की जो त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये बी पेरतो. ही हॅज सीन मेनी बॅड हार्वेस्ट इन हिज लाईफ. आणि त्याने असे खूप सीझन बघितले, हार्वेस्ट बघितले किंवा वर्ष बघितले की ज्यामध्ये त्याच्या शेतातून उत्पन्न निघालं नाही किंवा त्याला खूप कमी उत्पन्न त्याच्या शेतामधून निघालं. हवेवर ही इज सो ऑप्टिमिस्टिक म्हणजे काय, आशावादी. हवेवर ही इज सो ऑप्टिमिस्टिक ऑफ हॅविंग अ गुड हार्वेस्ट एव्हरी टाईम ही टॉसेस ग्रेन. आणि तरी देखील तो आशावादी आहे आणि प्रत्येक वेळी तो आपल्या शेतामध्ये हे बी पेरत असतो आणि मेहनत घेतो, कारण प्रत्येक वेळी त्याला आशा असते की यावर्षी आपल्या शेतातून चांगलं उत्पन्न निघेल. अशा प्रकारे आपण पोएट्सची इंट्रोडक्शन बघितली. आता पोएम पुढच्या व्हिडिओमध्ये शिकूया.